अहिल्यानगरमधील केडगावच्या विकासाचा शिल्पकार मनोज कोतकर, आव्हानांना संधी करणारे नेतृत्व। जनतेच्या विश्वासातून घडलेले नेतृत्व, प्रभाग 17चे भाग्य विधाते मनोज कोतकर। पाच वर्षात प्रभागाचा कायापालट, मनोज कोतकर यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल। काम बोलतंय म्हणूनच मनोज कोतकर पुन्हा जनतेच्या पसंतीस। अहिल्यानगर शहराचे उपनगर असलेल्या केडगावला विकासाभिमुख राजकारणाची मोठी परंपरा आहे। नगरला महापालिकेची स्थापना झाल्यावर केडगाव ग्रामपंचायतीचा महापालिका हद्दीत समावेश झाला। लोंढेमळा, कांबरेमळा, मोहिनीनगर, इंदिरानगर, रवीज कॉलनी, देवी रोड परिसर असा भाग मनपाच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये येतो। सलग नागरीकरण किंवा वसाहती नसलेला हा परिसर, त्यामुळे या ठिकाणी विकास कामे करताना मोठं आव्हान असतं। अशा परिस्थितीत मनोज कोतकर यांच्यासारख्या युवा नगरसेवकाने आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत प्रभागाचं चित्र पालटण्याचं काम करून दाखवलंय। मनोज कोतकर यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कार्याची आवड होती। दांडगा जनसंपर्क, तरुणाईची साथ आणि सर्वांशी आपुलकीनं संवाद साधण्याची हातोटी, यामुळे त्यांनी आपलं चांगलं नाव कमावलंय। प्रभागातील नागरिकांच्या कायम संपर्कात राहून नगरसेवक नसतानाही त्यांनी अनेक प्रश्नांची सोडवणूक केली। लोकांच्या हकेला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली। त्यामुळे सन 2019च्या महापालिका निवडणुकीवेळी ते मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले। नगरसेवक पदाच्या पहिल्याच कार्यकाळात त्यांनी महापालिकेत स्थायी समिती सभापती पदाचीही संधी मिळवली आणि या संधीचं सोनं करीत कोतकर यांनी प्रभाग 17 सह संपूर्ण नगर शहरासाठी काम केलं। माजी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांची साथ तसेच सहकार्य मिळाल्याने त्यांनी प्रभागातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली। नियोजनपूर्वक आराखडा तयार करत मूलभूत प्रश्नांची सोडवणूक केली। सर्वांनाच सोबत घेण्याची, सहकार्य मिळविण्याचं कसब असल्याने त्यांनी प्रभागातील विकास कामांसाठी भरीव निधी मिळवला। अंतर्गत रस्ते, काँक्रिटीकरण, पिण्याचं पाणी, स्वच्छता, सभामंडप, प्रभागातील लाभार्थ्यांना घरकुल योजना मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। यासाठी व्यापक जनजागृती करून लाभार्थी शोधणं, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणे अशी कामे त्यांनी सातत्यानं केली। केडगाव उपनगरासाठी स्वतंत्र आणि अधिक सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। मनपात त्यांना अमृत पाणी योजना समितीचे अध्यक्षपद देण्यात आले। अमृत पाणी योजना संपूर्ण नगर शहरासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। 2023च्या अखेरीस ही योजना पूर्ण झाल्याने नगरच्या पाणी पुरवठ्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला। तर या प्रकल्पावेळी भूसंपादनाच्या अडचणी होत्या। कोतकर यांनी स्वतः संबंधित जमीन मालकांशी संवाद साधला। प्रशासन आणि त्यांच्यातील दुवा म्हणून ते काम करीत हा अडथळा त्यांनी दूर केला आणि त्यामुळेच हे अमृतचं काम अधिक वेगानं मार्गी लागलं। तर महासभेत त्यांनी अभ्यासू नगरसेवक म्हणून ठसा उमटवला। अहिल्यानगर शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यात ते कायम अग्रेसर राहिले। प्रसंगी प्रशासनाला धारेवर धरत त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले। नगर 2 महामार्गाचे काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झालं। त्यानंतर मनपा हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे कोणी लावायचे असा प्रश्न निर्माण झाला।
पथदिवे नसल्यानं परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यावर कोतकर यांनी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानं या रस्त्यावरील पथदिवे चालू झाले. केडगाव लोंढेमळा सोनेवाडी रस्ता काँक्रिटीकरणासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आणि नगरसेवक असताना मनोज कोतकर यांनी केलेल्या पाठपुराव्यातून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. केडगावला दौंड रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर रेल्वे पुलाखाली भुयारी मार्गही कोतकर यांच्याच पाठपुराव्यामुळे पूर्णत्वाकडे पोहोचलाय. अशी एक ना अनेक विकास कामे मार्गी लावताना मनोज कोतकर यांनी संपूर्ण शहराचा कायापालट होईल असं व्हिजन ठेवलंय. त्यामुळेच आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकीत जनतेनेच कोतकर यांची निवडणूक हाती घेतल्याचं चित्र आहे. तर आपल्याला मनोज कोतकर यांच्यासारखाच नगरसेवक पाहिजे असं मतदारांनी मनोमन ठरवलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.